मी शीतल चांदवडकर. मूळची नाशिकची आणि आता सध्या मी ठाण्यामध्ये असते. गेली 20 वर्ष मी ठाण्यामध्ये राहते. बेसिकली मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे आणि माझी आवड जी आहे ती गाण्यातली आहे. बेसिकली मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे आणि माझी आवड जी आहे ती गाण्यातली आहे. असं मिक्स असं सगळं माझ्या आवडीनिवडी सगळे आहेत. त्याच्यामध्ये माझी जॉब म्हणजे मी जिथे आतापर्यंत जॉब करत होते ऑटोमोटिव्ह मध्ये मी 15 वर्ष जॉब केला. आणि प्रश्न असा आहे की मी हे सगळं सांगायचं कारण मी आता जो सध्या व्यवसाय करते आहे हे सगळे फूड्स आहेत, हे सगळं माझं मॅन्युफॅक्चरिंग आहे. या व्यवसायामध्ये मी कशी आहे तर सांगण्याकरता मी तुम्हाला माझा सुरुवातीचा बेस सांगते. तर कशी आहे तर मुळात माझ्याकडे एक मुखवास जो आहे हा मुखवास माझ्याकडे घरात बनायचा, आई माझी बनवायची. आणि आमच्याकडे मला सुपारी आवडायची, त्यावेळेस आम्ही त्यात सुपारी घालायचो. पण मग नंतर माझ्या डोक्यात आलं की सुपारी व्यतिरिक्त काही गोष्टी होऊ शकतात. सो सुपारी विरहित आणि त्याच्याबरोबरच साखर विरहित अशा ज्या आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील तर ते आपण मुखवासा म्हणून सुरुवात करू शकतो. तर त्यामुळे मग मी हा मुखवास सुरुवात केला जो आयुर्वेदाचा बेस आहे. त्याच्यामध्ये 21 घटक आहेत: अश्वगंधा, शतावरी, त्रिफळा, पिंपळी, कंकोल, वेलची आणि घरातल्या गोष्टी म्हणाल्यानंतर बडीशोप, बाळांशोप, ओवा वगैरे असं मिश्रित असा साखर सुपारी वगैरे मुखवास आहे. आणि सुरुवात केल्यानंतर मग बरं त्याला सांगितलं तुम्ही आम्हाला विकत द्या. विकत द्या म्हटल्यानंतर एक दोन जणांना दिला. एक दोन तीन दोन तीन जणांनी मला सुचवलं की अरे तुम्ही हे जर करतायत मग तुम्ही एक्झिबिशन करा. माझा काही एक्झिबिशनचा पिंड नव्हता. मी म्हटलं ना आता हे घेऊन कसं चालणार. मग त्याच्यानंतर माझ्याकडे घरातल्या दुसऱ्या पदार्थाची संकल्पना आली की ओव्यापासून मुखवास चालू होतो. सो हा ओवा मुखवास सुद्धा त्रिफळायुक्त असलेला हा पण मी बनवायला सुरुवात केली. तिसरं त्याच्यामध्ये सुरुवात केली आळशीयुक्त ओव्याचा आळशीचा मुखवास. सो अशा 2-3 गोष्टी घेऊन मी एक्झिबिशन हॉलमध्ये बसायला लागले. बरं मला काही त्याचं काही मी कुठेही शिक्षण घेतलं नव्हतं किंवा आमच्या घरात कोणाचाही बिझनेस नव्हता. उपवासानंतर त्याच्या बरोबरीच मी दुसरीकडे आले ते म्हणजे या सगळ्या लोणच्यांकडे. म्हणजे लिंबाचा लोणचा सगळीकडे घरामध्ये बनतो, त्याच्यानंतर आंब्याचं लोणचं बनतं. पण माझ्याकडे वेगळं काहीतरी मला नेहमीच असं वाटायचं की मला वेगळं काहीतरी द्यायचं. आता वेगळं म्हणजे काय होतं हे माझ्याकडे कैरीचं लोणचं आहे. ते तुम्ही वाचू शकता की आवाकाया दिलं तर आवाकाया म्हणजे काय तर आंध्राची टेस्ट म्हणजे आंध्रा पद्धतीने हैदराबादच्या स्टाईलने केलेलं हे आवाकाया पिकतं म्हणजे कैरीचं लोणचं. आणि ती साधी सुधी पद्धत नसून ती माझ्या आजीची पद्धत 38 वर्षांनी माझ्याकडे आली. ती त्याच पद्धतीने तेवढ्याच मापाने माझ्याकडे हे लोणचं बनतं. त्यामुळे हे एक लोणचं छान चालू झालं. आणि जे आंध्रामध्ये फेमस आहे की लोक म्हणतात की आम्ही आंध्रामध्ये गेलो, हे खाल्लं ते खाल्लं. मग मला असं वाटलं आपण इथे का आणू नये, कशाला सारखं तिकडे जायचंय. आणि मग सगळ्या गोष्टी माझ्या घरातच म्हणायच्या. त्यामुळे आल्याचं लोणचं म्हणजे आवाकाया सॉरी अल्लम पचडी, त्यानंतर टमाटर पचडी म्हणजे टोमॅटोचं लोणचं, आणि तिसरं म्हणजे उंबुरा पचडी म्हणजे आंबाडीचं लोणचं. सो हे आपल्याकडे ह्याची रेंज चालू झाली. म्हणजे त्याच्या बरोबरीने आपल्याकडे आंध्रा रेंज चालू झाली. मग आता मी महाराष्ट्रात राहते म्हटल्यानंतर महाराष्ट्राचं पण काही यायला पाहिजे. मग आपण मेथांबा आणला, साखर आंबा त्याच्या बरोबर चालू केला, लिंबाचं गोड लोणचं तर होतच. आणि काही लोकांना मिरची आवडते त्यामुळे मग मिरचीचं लोणचं चालू केलं. आणि मिरची सोबतच आपण श्रावणी मिरची घ्यायचा चालू केलं. तर श्रावणी मिरचीचा खास वैशिष्ट्य म्हणजे असं लिंबू, मिरची आणि आलं असं 3 गोष्टी याच्यामध्ये मिरचीमध्ये आपण असतात. आणि महाराष्ट्रामध्ये आता हळद राहील, हळदीशिवाय महाराष्ट्र होऊ शकत नाही. आंबे हळद आणि ओली हळद या हळदीचं लोणचं सुद्धा आपल्याकडे चालू आहे. हे सगळे पदार्थ झाल्यानंतर मग आपल्याला थोडंसं अंगातलं काही गोष्टी असं वाटायला लागलं की काहीतरी राहतंय. घरात पारंपरिक पद्धतीने होणारी हैदराबादची फूड चटणी आणि रस्सम ज्याच्याशिवाय आमच्या घरात पान घालायचं नाही, या सुद्धा गोष्टी आम्ही चालू केल्या. त्यामुळे माझं टेबल आता भरलेलं दिसायला लागलं. मग अजून काहीतरी वेगळं पाहिजे म्हटल्यानंतर काय करता येईल. तर आम्ही त्याच्यानंतर
छान गोष्ट आहे बेलफळ कॅन्डी. आणि सध्या याला खूप खूप मागणी आहे बेलफळ कॅन्डी. हे मी घेऊन आले. त्यानंतर चहा मसाला पाहिजे आपल्याला. चहा मसाला नेहमीसारखा पाहिजेच, पण अजून काहीतरी वेगळं पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये मी अश्वगंधा, गवती चहा असं घालून हा एक वेगळ्या पद्धतीने तयार केला. त्याच्यानंतर जिरावर मसाला आपल्याकडे आहे. बरं, हे सगळं झालं, मुखवास झाले, सगळं झालं. अजून काहीतरी मला वेगळं पाहिजे होतं. कलकत्त्याहून पान आणून पान तयार केलं. आणि त्याला आज माझ्याकडे एवढी मागणी आहे की हे अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आणि कॅनडामध्ये नेहमी माझ्याकडची या पानाला मागणी असते. त्याच्यामध्ये 3 फ्लेवर मी चालू केले. रोज म्हणजे गुलाब, फळस आणि केशर. So, हे एक माझ्याकडची USP आहे. ते पण एक खूप छान चालू केलं. ह्या सगळ्या बरोबरीने मी मग काही अशी रेंज आणली की माझी आजी करायची, माझी आई करायची, त्या पद्धतीने मी सातूचं पीठ करायला सुरुवात केली. कुळथाचं पीठ माझ्याकडे बनायला लागलं. त्यानंतर मिक्स डाळीचा ढोकळ्याचं पीठ, मक्याचा रवा, हे जरा वेगळ्या वेगळ्या प्रकारची मी रेंज सुरू केली. आणि आता मला असं खूप छान लोकांना देताना आनंद होतो की हे एवढं मोठं सगळं माझ्याकडे आहे आणि लोक आनंदाने माझ्याकडे सगळं घेऊन सो मच हॅपी. थँक्यू सो मच.